नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या अद्वनी चॅनलवरती स्वागत आहे. आज गणपतीचा म्हणजेच गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आणि आज 1.5 दिवसाचे गणपतीचं विसर्जन आहे. त्याचंच निमित्त आणि त्याचंच औचित्य साधून आपण आलेलो आहोत बोरवलीला आपल्या सँडी काकांकडे, म्हणजेच कौस्तुभभाई आणि मयेकरांचा मोरया याच्या गणपतीचं आज विसर्जन आहे. सो त्या गणपतीच्या विसर्जनाला आज आपण आलेलो आहोत बोरवलीला. सुबक अशी छान मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण खूप छान आणि सोपं असं डेकोरेशन आहे. सो आपल्या कौस्तुभबाईचा गणपती हा 1.5 दिवसाचा असतो आणि आज आपण विसर्जनला आलेलो आहे. आणि आम्ही आल्याशिवाय, म्हणजे आपले अद्विका आणि अन्य आल्याशिवाय या गणपती बाप्पाचं विसर्जन हे होत नाही. काही 2-3 वर्ष झाले आम्ही येतो इकडे. सो यावर्षी आम्ही आलेलो आहोत. सो आता विसर्जन आपण करणार आहोत. त्यासाठी भाऊनी गणपती बाप्पा घेतलेला आहे आणि गणपती बाप्पा आता घरात फिरवून घेतो आहे भाऊ सगळीकडे. सो या गणपती बाप्पाची आरती वगैरे सगळं झालेलं आहे, कारण आम्हाला थोडा यायला उशीर झालेला, कारण आम्ही ठाण्याला अर्चू दिदी जी आहे आमची, त्यांच्याकडे आम्ही ठाण्याला गेलेलो. सो त्यामुळे आम्हाला थोडा इथे यायला उशीर झाला आहे बोरवलीला. आणि आता मी लवकरात लवकर विसर्जन करून घेतो, कारण थोड्याच वेळात 12 वाजतील थोड्या वेळाने. सो आता बाप्पाला बाहेर बसवतो आम्ही आणि इकडे मग बाप्पाची आरती करण्यात येईल, बाप्पाला दही साखर देण्यात येईल आणि मग आपण बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाणार आहोत. सो आपला बाप्पा आता आलेला आहे बाहेर आणि आरती आपण करून घेतो आहे. सगळेजण आरती करून घेऊया त्याची. प्रणाली आली, प्रणाली आली. मम्मी 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 सँडी काकांचे मित्र आणि कौस्तुभबाईचे मित्र जे आहेत ते सगळे आरती करून घेतात. आणि या कौस्तुभबाईच्या मित्रांनी यावर्षी खूप मेहनत घेऊन डेकोरेशन वगैरे सगळं केलेलं आहे, सगळं जागरण करून वगैरे. आणि 2 दिवस ते इथे हजेरी लावलेली आहे त्यांनी, आणि यावर्षी विसर्जनाला त्यांनी हजेरी लावलेली आहे. सो बरेच जण आज यावर्षी विसर्जनाला आहेत आणि खूप छान असं विसर्जन होणार आहे. विसर्जन कसं होतं ते बघा, आणि ते आवडल्यास नक्कीच लाईक करा व्हिडिओला, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पाला यायला विसरू नका. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया जय सोय मोरया मोरया. गणपतीचा जय जयकार, लवकर या मोरया 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 मोरया. तर आपण पोचलेलो आहोत
आणि आता इथे तलावावरती विसर्जन होणार आहे. आपण आलेलो आहोत इथे आणि बरेचसे गणपती अजून येतात इथे वाजत गाजत. आपणही आलेलो आहोत आणि थोडा इथे लवकर विसर्जन करावं लागतं कारण ते हा जो घाट आहे हा लवकर बंद होतो. सो पण आलेलो आहोत आणि आता इथे आरती होईल. एक आरती कशी होते का ते बघून घेऊया आपण आणि आरती झाल्यावरती मग गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तर गणपती बाप्पाला आणलेलं आहे आणि आता इथे छान अशी मस्त अशी सोय केलेली आहे विसर्जनाची आणि व्यवस्थित स्वच्छ टापटीप अशी सोय आहे. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उडशेंदुराची कंठी धके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे दडित मुकुट शोभतो भरा रुणझुणती पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर करवंदना देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू बाबाती ओ वाळू दुर्गरपूर गौरा जय देव व्याघ्रांबर परिवर्तन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन शुद्ध शुडकारी शरकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुडीळक नाम दासांतरी जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू बावाती ओ वाळू दुर्गरपूर गौरा जय देव दुर्गे दुर्गटवारी तुझे विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विसारी वारी वारी जन्म मरणा देवारी आरी पडलो आता नाही सगळं काढव नाही नाही ऐका
सगळं काढायचं, फक्त जानवं ठेव फक्त. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून विसरू नका, कारण आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तो आहे म्हणजे आपल्या घरची सत्यनारायणची महापूजा आहे, त्याचा ब्लॉग असणार आहे. तो उद्याचा तो ब्लॉग पण बघायला विसरू नका.